नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. शहादा तालुक्यातील श्री हेरंब मंदिर देवस्थानात गणेश जयंतीनिमित्त 22 जानेवारीला विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचं आवाहन विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे. नवापूर तालुक्यातील बंधारे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच महादू गावित यांच्या विरोधात 3/4 मताने अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याने या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यासाठी 27 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय माध्यमिक आश्रमशाळा नवीन इमारत बंधारे येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन केल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अंजली शर्मा यांनी दिली. नंदुरबार शहरातील बाजारात सध्या गावराणी आंबटगोड बोरांची आवक वाढली आहे. वर्षभर उपलब्ध असणाऱ्या ॲपल बोरांच्या तुलनेत गावराणी बोरं ही केवळ ठराविक कालावधीतच मिळतात. नंदुरबार येथील डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे वैजयंती विनायक गणेश मूर्ती स्थापनेचा 29वा व साईबाबा यांच्या मूर्ती स्थापनेचा 14वा वार्षिक महोत्सवानिमित्त बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी पूजाविधी, भजन कीर्तन रात्रभर, 22 रोजी सकाळी 7 वाजेपासून पूजाविधी, महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. शहादा येथील बाजारपेठेत हरभरा विक्रीसाठी येऊ लागला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी या हंगामात बऱ्यापैकी उत्पादन मिळण्याची आशा आहे. हरभऱ्याची ग्राहकांमध्ये मागणी सतत वाढत आहे. हरभऱ्याचे दर्जेवार पीक आणि स्वस्त भाव यामुळे बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना यंदा चांगली विक्रीची अपेक्षा आहे. बाजारात येणाऱ्या हरभऱ्याचे दर आणि उपलब्धता दररोजच वाढत असल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले. यावेळी ओला हरभरा 50 ते 60 रुपये किलो दराने बाजारात विकला जात आहे. देशभरात द्रुतगती महामार्ग, औद्योगिक कॉरिडॉर आणि पायाभूत सुविधांच्या जाळ्यामुळे विकासाचा वेग वाढत असताना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्याला थेट मध्य प्रदेशातील इंदूरशी जोडणारा पहुर-इंदूर मार्ग मात्र आजही कागदोपत्रीच अडकून आहे. तब्बल 29 वर्षापूर्वी मांडलेली ही महत्त्वाकांक्षी संकल्पना अद्याप पूर्णत्वास आलेली नाही. रावेर पालिकेतील विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी निवड करण्यात आली. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने वर्चस्व राखले. त्यात सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापतीपद राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश पाटील यांना देण्यात आले. स्थायी समितीवर पदसिद्ध सभापती म्हणून नगराध्यक्षा संगीता महाजन या आहेत, तर उर्वरित सर्व समित्यांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच सभापती आहेत. अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथे एका 24 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक 20 रोजी दुपारी 3:30च्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अंतुर्ली येथील प्रशांत भाईदास पाटील 24 हा तरुण पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरीस होता. आठवडाभरापूर्वी तो गावी आलेला होता. दुपारी 3 ते 3:30 वाजेदरम्यान त्याने घरातच गळफास घेऊन जीवन संपविले. भरधाव दुचाकीने उभ्या दुचाकीला धडक दिल्यामुळे मोहन सुभाष कोकाटे 33 शेलवड तालुका बोदवड हे जखमी झाले. हा अपघात 22 डिसेंबर रोजी जामनेर ते बोदवड रस्त्यावर झाला होता. या प्रकरणी जखमीच्या भावाने बोदवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून धडक देणाऱ्या दुचाकी चालकाविरुद्ध 18 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उभ्या केलेल्या कारला अचानक आग लागून ती जळून खाक झाली. ही घटना 18 जानेवारी रोजी दीपनगर तालुका भुसावळ येथे घडली. या प्रकरणी प्रमोद देवीदास कबाडे 43 राहणार दीपनगर यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यावरून आगीची नोंद करण्यात आली आहे. धावत्या रेल्वेचा धक्का लागून 30 ते 35 वर्षीय अनोळखीचा मृत्यू झाला. ही 18 जानेवारी रोजी अमळनेर ते टाकरखेडा दरम्यान नडली. रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणास अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरणगाव नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये विविध समित्यांच्या सभापतीची निवड मंगळवारी पार पडली. या सभेमध्ये स्थायी समितीचे गठन करण्यात आले. तसेच विविध विषय समित्यांचे सभापती आणि विषय सदस्यांची एकमताने निवड करण्यात आली.
या सर्व निवडीत भाजपचे वर्चस्व दिसून आले. भुसावळ शहराजवळील नाहटा चौफुलीपुढे महामार्गावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या घटनेत कंटेनर चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. वांजोळा रोडवरून सिंधी कॉलनीकडे महामार्ग ओलांडत असताना दुचाकीवरून जाणारे तिघे अचानक समोरून येणाऱ्या कंटेनर समोर आले. अवघ्या काही क्षणांत निर्णय घेत चालकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून कंटेनर समांतर रस्त्यावरील दुभाजकावर चढवला आणि तिघांचे प्राण वाचवले. सतत वाढत जाणारी मागणी व अमेरिकन डॉलरचेही दर वधारत असल्याने सोने चांदीच्या भावात मोठी वाढ होत आहे. नवीन वर्षातील भाववाढ पाहिली तर चांदीच्या भावात 20 दिवसातच 82,500 रुपये तर सोन्याच्या भावात 13,600 रुपयांची वाढ झाली आहे. लग्नासाठी मुलीचे आई-वडील व इतरांनी 2 तरुणांकडून प्रत्येकी 1,70,000 रुपये घेऊन दोन्ही मुलींचे लग्न लावून दिले. मात्र त्या माहेरी गेल्यानंतर त्यांना न पाठविता नववधूंच्या नातेवाईकांनी तरुणांना धमकावून माघारी पाठविले. हा प्रकार 27 नोव्हेंबर 2025 ते 3 जानेवारी दरम्यान घडला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही नववधूसह त्यांचे आईवडील, मध्यस्थी महिला तसेच एका तृतीयपंथीयाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. धुळे येथे गेल्या 20 वर्षाच्या इतिहासात यंदाच्या निवडणुकीत महिलांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या निवडणुकीत एकूण 74 जागांपैकी तब्बल 41 महिला नगरसेविका निवडून आल्या, तर पुरुष नगरसेवकांची संख्या 33 आहे. विशेष म्हणजे विजयी झालेल्या या रणरागिणींमध्ये डॉक्टर, शिक्षिका, अभियंता आणि उच्च शिक्षित महिलांचा समावेश आहे. दोंडाईच्यातील हस्ती कॉलनी प्लॉट नंबर 8A येथून व्यावसायिक हेमंत रमेश पवार वय 45, हुडको कॉलनी दोंडाईचा 5 डिसेंबर रोजी भर दुपारी 3 वाजेच्या सुमारास यांच्या मालकीची MHGJ 01 UY 3067 क्रमांकाची दुचाकी चोरट्याने लांबवली. या प्रकरणी हेमंत पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहरातील एका तरुणीची संशयित अकाउंटधारकाने सोशल मीडियातून बदनामी करून 50,000 रुपये खंडणीची मागणी केली. पीडितेने ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर या कालावधीत वेळोवेळी संशयिताने AIचा वापर करून अश्लील फोटो तयार करून 50,000ची मागणी केली. शिवाय सोशल मीडियाद्वारे फोटो व्हायरल करीत लज्जास्पद कृत्य केले. जुने धुळे परिसरातील बालगोपाल व्यायामशाळेच्या पाठीमागे राहणाऱ्या 47 वर्षीय धनराज एकनाथ ढोले यांनी 19 रोजी घरात मध्यरात्री 1च्या सुमारास गळफास घेतला. त्यास खाली उतरावून उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर FB वसावे यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी आझाद नगर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. धुळे शहरातील देवपूर भागात आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करून एका वृद्ध महिलेला लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हॉटेल सुरुची ते हॉटेल आकाश दरम्यान 3 भामट्यांनी एका 58 वर्षीय गृहिणीला गाठून त्यांच्याकडील सोन्याची चैन आणि अंगठी असा एकूण 64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल शिताफीने लंपास केला. या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. शिरपूर येथील शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींसह सदस्यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. अपेक्षेप्रमाणे सर्व समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध करण्यात आली असून यामुळे नगरपालिकेवरील सत्ताधारी गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 20 तारखेला दुपारी 1 वाजता नगरपालिकेच्या सभागृहात पीठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी उपनगराध्यक्षा संगीता देवरे, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, सागर कुलकर्णी, विविध विभागांचे प्रमुख आणि नगरसेवक नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे महापालिका निवडणूक निकालानंतर 16 रोजी सायंकाळी शहरातील मोगलाई परिसरातील जगदीश नगरात अतिउत्साही तरुण पराभूत उमेदवारांच्या घराजवळ फटाके उडविण्यासाठी आले. त्यांना टोकले असल्याचा राग येऊन संशयित भूपेंद्र रसिया, मंथन जगदीश सूर्यवंशी, योगेश एकनाथ सपकाळ व हर्षल लिंगाडे चौघे राहणार मोगलाई धुळे यांनी पराभूत उमेदवारांच्या पत्नीस शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्यासह देराणीचा लज्जास्पद इशाऱ्याद्वारे विनयभंग केला.
महिलेच्या फिर्यादीवरून 4 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रियेने जिल्ह्यातील महिलांची डोकेदुखी वाढवली आहे. अर्ज भरताना तांत्रिक प्रश्नांच्या अज्ञानामुळे हजारो पात्र महिलांचे अर्ज फेटाळले गेले आहेत. परिणामी नियमित हप्ते मिळणाऱ्या अनेक महिलांचा लाभ अचानक बंद झाला असून प्रशासकीय स्तरावर यावर कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. या योजनेत तांत्रिक अडथळ्यांचे ग्रहण लागले आहे. सीईटी अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी अपार आयडी तयार करणे आवश्यक आहे. याची प्रक्रिया अतिशय सोपी व सुलभ आहे. यात उमेदवारांना 10वी किंवा 12वीच्या गुणपत्रिकेतील तपशील भरण्याची आवश्यकता नाही. अशा शैक्षणिक तपशिलांचा अभाव असल्यामुळे कोणत्याही उमेदवाराला अपार आयडी तयार करण्यास किंवा सीईटी अर्ज सादर करण्यास अडथळा येणार नाही. तसेच तपशिलांतील तफावतीमुळे कोणताही अर्ज बाद केला जाणार नाही, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.